नमस्कार, सिटी न्यूज के हिंदी समाचारों में आप सभी का स्वागत है। समाचार की शुरुआत करते हैं आज के सुविचार से। सफलता की प्राप्ति चाहते हो तो जिद करना भी सीख लो। हमने आज का सुविचार देखा, चलिए अब नजर डालते हैं आज के मुख्य समाचारों पर। सुर्खियों के बाद समय हो चला है एक छोटे से ब्रेक का। संपूर्ण लग्न बस्ता आराधना जवाहर रोड अमरावती। ब्रेक के बाद फिर एक बार आप सभी का स्वागत है। एक नजर शहर व ग्रामीण के समाचारों पर। मेलघाट से वन्य प्राणियों के शिकार कर उनके अवयव की बड़े पैमाने पर तस्करी हो रही है। चेकिंग तो होती ही है, किंतु कई बार ये अधिकारियों के हाथ से साफ निकल जाते हैं। कहते हैं मेलघाट के स्थानीय तस्करों का अंतर्राष्ट्रीय गिरोह से तार जुड़े हैं। पिछले समय भी मामले सामने आए थे। न्यायालय ने 3 आरोपियों को 3 साल की कड़ी सजा भी सुनाई थी। हाल ही वन्य अधिकारी के हाथ तस्कर लगे, जिनके पास से बड़ी मात्रा में वन्य प्राणी के अवयव मिले हैं। मेलघाट में वन्य प्राणियों के अवयव की बड़े पैमाने पर तस्करी हो रही है, जिसमें बाघ, हिरण, भालू के शिकार कर उनके अवयव तस्करी करने का काम किया जा रहा है। ऐसे ही 17 अक्टूबर को सोमाडोह के वन परिक्षेत्र के कोलखास में वनखंड 149 के अभयारण्य क्षेत्र सोमाडोह हरिसाल रास्ते पर स्थित सपना गेट के पास डिकॉय ऑपरेशन के दौरान मेलघाट क्राइम अमरावती सेल तथा सम्राट मेश्राम वन परिक्षेत्र अधिकारी सोमाडोह और उनकी टीम द्वारा चेकिंग के दौरान तस्कर उनके हाथ लग गए। 3 लोगों के पास से बाघ के नख और दांत जब्त किए गए। इस जब्ती के बाद उन तीनों पर वन अपराध 47/2317 के अनुसार मामला दर्ज किया गया। तो उसी आधार पर 19 अक्टूबर को चिकलदरा के आढ़ावा ग्राम में वन क्षेत्र पालसुहास मोरे, हरिलाल चौधरी इनके द्वारा चेकिंग के दौरान 4 लोगों से नख, दांत, घोरपड़ का चमड़ा, जंगली बिल्ली की खाल, हिरण के सींग बरामद किए गए। चारों आरोपियों को हिरासत में लेकर वन्य जीव सुरक्षा कानून 1972 के तहत धारा 2, 9, 27, 29, 39, 41, 44, 48A, 49, 51, 1C तथा 52 के अनुसार अपराध दर्ज किया गया। मेळघाट व्याघ्र प्रकल्पच्या सिपना वन्यजीव विभागामध्ये वाघांची शिकार आणि अन्य वन्य प्राण्यांचे अवशेष जप्त करून आरोपी गिरफ्तार केलेले आहे। एकूणच काय घटनाक्रम झालेला आहे आणि किती आरोपी याच्यामध्ये अटक आहे? मेळघाट व्याघ्र प्रकल्पांतर्गत सिपना वन्यजीव विभागाच्या सेमाडोह वन परिक्षेत्रामध्ये वनखंड क्रमांक 1949 कोलकास बीटमध्ये सिपना गेट येथे एक डिकॉय ऑपरेशन करण्यात आलं दिनांक 17/10/2020 रोजी। त्यामध्ये डिकॉय ऑपरेशनमध्ये प्रथमतः 2 आरोपी इसम ताब्यात घेण्यात आले। त्यांच्याकडून मुद्देमाल जप्त करण्यात आला। त्याच्यामध्ये वाघाचे दात आणि नख्या या अवयव होते वन्य प्राण्यांचे। त्यानंतर त्यांच्या माहितीनुसार आढाव येथून एक इसम ताब्यात घेण्यात आला। त्याला अरेस्ट करून कोर्टात प्रोड्यूस करण्यात आलं। त्याच्या अनुषंगाने त्याला 21 तारखेपर्यंतची कस्टडी मिळाली होती व फॉरेस्ट रिमांड। त्याच्यानंतर दिनांक 19/10/2020 रोजी पुन्हा 2 आरोपी परतवाडा येथून अटक करून कोर्टात प्रोड्यूस केले। त्यांनाही 21 तारखेपर्यंतची वन कोठडी मिळाली होती। त्यानंतर आडाव गावामध्ये जे आरोपी अटकेत होते त्यांच्या घरांमध्ये झडती घेतल्यानंतर अन्य वन्य प्राण्यांच्या तसेच वाघाशी दात आणि कातडीचे तुकडे, त्याचे नखे इत्यादी आणि इतर वन्य प्राण्यांचे अवयवसुद्धा हस्तगत करण्यात आलेले। त्याच्या अनुषंगाने परत पुन्हा 2 आरोपी यांना अटक करून कोर्टामध्ये हजर करण्यात आलेलं आहे न्यायालयामध्ये। यामध्ये अजून आरोपी वाढण्याची शक्यता आहे का? याच्यामध्ये जसं पुढचे तपास चालू राहील तर आरोपी वाढूही शकतात। साहेब, एकूणच मेळघाट वन्यजीव क्षेत्रामध्ये व्याघ्र प्रकल्पामध्ये
आंतरराज्यस्तरीय टोळी ही काम करत आहे. मागे रामगावकर साहेब होते, त्यांच्या वेळेससुद्धा दिल्लीवरून आरोपी गिरफ्तार करण्यात आले. या टोळीची जे कॉन्टॅक्ट आहे ते मोठ्या आंतरराष्ट्रीय टोळीसोबत आहे का, असे काही पुरावे आपल्याला सापडले? नाही, जोपर्यंत आत्तापर्यंत तपास असं सांगतो की हे आरोपींच्या जे चौकशी केली त्याच्यावरून काही प्रमाणात टोळीचा संबंध असू शकतो. साहेब, आपण आंतरराज्य मेळघाट व्याघ्र प्रकल्पामध्ये राहणारे जे लोक आहेत, जे आदिवासी बांधव किंवा गैर आदिवासी, यांना काय आवाहन करणार? हे शिकार करणारे जे लोक असतात किंवा शिकारी वृत्तीचे जे लोक असतात, ते बाहेरून प्रवेश करतात, यांसाठी यांनी सूचना दिल्या तर लवकर अशा गोष्टीवर आळा घालू शकतात. माझं एवढंच आव्हान राहील की आदिवासी बांधव आहेत, जंगलाशी जवळून त्यांची संस्कृती आहे, जंगलाच्या आणि वनाच्या वन्य प्राण्यांच्या जवळची संस्कृती आहे त्यांची. आणि जे कोरकू आदिवासी आहेत आपले बांधव, त्यांचे कुलामामाची म्हणजे वाघाची ती पूजा करतात. तर पूर्व जंगलाचं जे प्रतीक आहे वाचवण्यासाठीचं जे वाघ, त्याला नक्कीच वाचव, जेणेकरून वन आणि वन्यजीवांचं संवर्धन आणि संरक्षण. मेलघाट व्याघ्र प्रकल्प में आने वाले सिपना वन्यजीव विभाग में 7 आरोपी गिरफ्तार किए गए हैं. 17 तारीख से ये इन्वेस्टिगेशन चालू है और 17 तारीख से मेलघाट के सिपना वन्यजीव विभाग के अधिकारी उपवन संरक्षक अविनाश कुमार के मार्गदर्शन में ये कार्रवाई सहायक उपवन संरक्षक कमलेश पाटिल द्वारा की गई है. यह कार्रवाई के अंदर पाया गया है कि अलग अलग गांव से आरोपी मिले हैं. पहले चिकलदरा तहसील के गांव से दो आरोपी गिरफ्तार किए गए, परतवाड़ा से 2 आरोपी गिरफ्तार किए, फिर अन्य आरोपी 19 तारीख को गिरफ्तार किए. कुल 7 आरोपी अचलपुर न्यायालय में पेश करने के बाद आज इन्हें 3 दिन का रिमांड मिला है. इन आरोपियों से कड़ी पूछताछ जारी है. इन आरोपियों से शेर की खाल, शेर के नाखून, शेर के दांत, इसी प्रकार सांबर के सींग, घोरपड़ की खाल और अन्य वन्य प्राणियों के अवशेष इन्हें मिले हैं. यहाँ पर सहायक उपवन संरक्षक पाटिल ने बताया कि और भी आरोपी इसमें गिरफ्तार हो सकते हैं. अचलपुर न्यायालय में इन आरोपियों को पेश करने के बाद में अन्य ये इसकी टोली कौन है, इसके पीछे एक अंतर्राष्ट्रीय टोली होने की बात भी कही जा रही है. अंतर्राज्य स्तर की टोली मेलघाट में आकर शिकार करती है और वन्यजीवों को मारकर उनके अवशेष बेचती है. यह घटना मेलघाट के अंदर सिपना वन्यजीव विभाग द्वारा उजागर की गई है. इन सभी आरोपियों को गिरफ्तार कर भारतीय वन संरक्षण कायदा के अंतर्गत इनके ऊपर गुना दाखिल किया गया है. मैं कैमरामैन मोनी के साथ नितेश किल्लेदार, सिटी. मेलघाट के स्थानीय तस्करों का अंतर्राष्ट्रीय गिरोह से तार जुड़े होने के पिछले समय भी मामले सामने आए थे. न्यायालय ने तीनों आरोपियों को 3 साल की कड़ी सजा भी सुनाई थी. आज शाम करीब 6:30 बजे एक विचित्र घटना घटी. अकबर नगर में ऑटो में बैठने के बाद 2 व्यक्ति आपस में लड़ पड़े. लड़ाई इतनी बढ़ गई कि दोनों ने एक दूसरे पर चाकू चला दिया. रहमान खान और रिजवान खान दोनों ने आपस में उलझकर एक दूसरे पर चाकू चलाया और दोनों जख्मी हो गए. पुलिस ने दी जानकारी के अनुसार दोनों इरविन अस्पताल में भर्ती हो गए. दोनों घायल होने की वजह से पुलिस ने उनका बयान अभी तक नहीं लिया. नागपुर गेट पुलिस स्टेशन में अभी गुना दर्ज होना बाकी है. इरविन अस्पताल में दोनों पर इलाज चल रहा है. पुलिस आगे की जांच कर रही है. शहर में विरोध प्रदर्शन का दौर जारी है. पहले भाजपा, कांग्रेस, शिवसेना और अब युवा स्वाभिमान पार्टी भी राजकमल चौराहे पर शिवसेना आंदोलन पर पलटवार करते हुए युवा स्वाभिमान पदाधिकारियों व कार्यकर्ताओं ने विरोध प्रदर्शन किया. मुख्यमंत्री के पोस्टर्स जलाकर नारेबाजी की.
कोरोनामुळे पूर्ण जगावर संकट आलेलं आहे. त्यात दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालेलं आहे. दरवर्षी शेतकरी आशा लावून पीक काढण्याचा प्रयत्न करतो आणि दरवर्षी काही ना काही संकट येते. परतीच्या पावसामुळे कापूस, तूर, सोयाबीन, मूग, उडीद सगळं पाण्यात नष्ट झालेलं आहे. आणि एवढी तेवढी शेतकऱ्यांची परिस्थिती असताना शिवसेनेने आपल्या उद्धवजी ठाकरे यांनी मातोश्रीवरचं बाहेर निघणं अजून सुरू केलेलं नाही आहे. त्यासाठी आपल्या जिल्ह्याचे सन्माननीय खासदार आणि आमदार सन्माननीय रविभाऊ राणा पूर्ण जिल्हा पिंजून काढत आहे. पण त्यांनी फक्त विरोधक म्हणून एक आवाज उचलला होता की तुम्ही शेतकऱ्यांना न्याय द्या. शेतकरी संकटात आहे, त्यांना हेक्टरी कमीत कमी सरसकट 50,000 रुपये मदत करा. आणि हा जर गुन्हा झालेला असेल, शेतकऱ्यांना न्याय मागणे, शेतकऱ्यांसाठी भांडणे हा जर गुन्हा असेल तो हा गुन्हा आमच्या खासदारांनी केलेला आहे. आमची सर्वांची इच्छा आहे, नवरात्राचे दिवस आहे, आपण देवीचे पूजन करत आहे, अमरावती जिल्हा स्त्री शक्तीचा सन्मान करतो. पण काल शिवसेनेच्या महिलांनी जो सन्माननीय खासदारांना चपला मारून निषेध नोंदवला हा अतिशय निंदनीय आहे. ही अतिशय दुर्दैवी घटना आहे. नवरात्रीच्या शक्तीचं रूप आणि त्यांना आपण चपलांना मारतो आहे. आणि त्या खासदार सन्माननीय महिलांचा बुलंद आवाज ज्यांनी जिल्ह्याला देश पातळीवर नेऊन पोहोचवलेला आहे, अशा खासदारांच्या बॅनरला तुम्ही चपलांनी बदललं ही अतिशय निंदनीय बाब आहे. या घटनेचा आम्ही तीव्र निषेध करतो. आणि शेतकऱ्याची दिवाळी अंधारात नाही झाली पाहिजे तर आनंदात गेली पाहिजे, यासाठी आमचे हे तीव्र आंदोलन आहे. उद्धव सरकारला आमची अतिशय नम्र विनंती आहे की त्यांनी बाहेर निघून आमच्या विदर्भाचा दौरा करा. तुम्ही म्हणता आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत राणांनी पर्यटन केलं मेळघाटात, तुम्ही सुद्धा पर्यटनाचा एक दौरा काढा, पर्यटन म्हणूनच काढा. पण कमीत कमी आमच्या जिल्ह्याची परिस्थिती तरी पहा आणि आमच्या शेतकऱ्यांना न्याय द्या. बस एवढीच आमची मागणी आहे. आणि शेतकऱ्यांना जर दिवाळीच्या आधी सरसकट 50,000 रुपये हेक्टरी दिले नाही तर आम्ही तीव्र आंदोलन करू आणि यांची सुद्धा दिवाळी आम्ही
परिस्थिती पूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे की पावसाच्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या हातात आलेलं पीक तूर, सोयाबीन, मूग, उडीद, कापूस पूर्ण ज्वारी सहित पूर्ण सत्यानाश झालेला आहे. शेतकरी डोक्यावर हात घेऊन बसलेला आहे. काय करायचं रस्ता सुचत नाही आहे. कर्जाचा डोंगर डोक्यावरती आहे. त्याच्यामुळे मातोश्रीहून माननीय मुख्यमंत्री साहेब मातोश्रीच्या बाहेर यायला तयार नाही आहे. मातोश्रीहून बाहेर येऊन त्यांनी विदर्भाचा दौरा करून जर त्यांनी बघितलं शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन तर शेतकऱ्याची अवस्था काय आहे हे त्यांना माहिती पडेल. मी म्हणतो की शेतकऱ्यांची अवस्था इतकी दैनंदिन खराब असून आजपर्यंत कॅबिनेट मंत्र्यांमध्ये ही चर्चासुद्धा विदर्भाच्या बाबतीत झालेली नाही आहे. ही फार दुःखाची गोष्ट आहे की कॅबिनेटमध्ये सुद्धा चर्चा नाही या गोष्टीची. अरे बाबा शेतकरी तर मरतो आहे म्हणता आत्महत्या एक सरकार म्हणते की आत्महत्या शेतकऱ्यांनी कमी करावी. कोणत्या धर्तीवर तुम्ही म्हणताय? शेतकऱ्यांना दिवाळी आली आहे, आज दसऱ्याचा सण आहे. शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात टाकायची, तुमच्या दिवाळ्या साजऱ्या करायच्या का तुम्ही? मला सांगा जिथपर्यंत हेक्टरी 50,000 रुपये भाव दिवाळीच्या आधी शेतकऱ्यांना मिळाला पाहिजे ही आमची युवा स्वाभिमान पार्टीची रास्त मागणी आहे. यासाठी शेतकरी हा जगेल तर पूर्ण सगळं जग जगेल. शेतकरी गेला तर काहीही राहणार नाही. फक्त आपण राहू आणि उपाशी राहू. त्यामुळे शेतकऱ्यांना 50,000 रुपये हेक्टरी भाव मिळाला पाहिजे. आणि उद्धव ठाकरे साहेब मातोश्रीतून बाहेर या. मातोश्रीच्या बाहेर बघा काय होत आहे. मातोश्रीच्या बाहेर बघून बघा काय होत आहे. शेतकरी कसा हवालदिल झालेला आहे. शेतकरीचे कुटुंब कसे हवालदिल झाले आहे. एक वेळची खायची सोय नाही आहे शेतकऱ्यांची. फक्त पीक पाहतो आणि रडतो आहे. म्हणून म्हणतो मुख्यमंत्री साहेब तुम्हाला आमची विनंती आहे की विदर्भाचा दौरा करा, शेतकऱ्याच्या बांधावर. या ठिकाणी युवा स्वाभिमान पार्टीच्या वतीने माननीय खासदार सौभाग्यवती नवनीतताई राणा, माननीय आमदार रविभाऊ राणा यांच्या नेतृत्वात त्यांच्या निर्देशानुसार आम्ही आंदोलन केलं. आमचं आंदोलन प्रसिद्धीसाठी नाही, आमचं आंदोलन दिखाव्यासाठी नाही. आम्ही शेतकऱ्यांचे कैवारी आहोत हे आम्ही छातीटोकपणे सांगतो. कारण शेतकऱ्यांसाठी आमदार रवी राणा यांनी 2 वेळा जेलची वारी केलेली आहे. आणि यावेळेला परतीच्या पावसाने विदर्भातील शेतीचं प्रचंड नुकसान झालं आहे. संत्रा असेल, तूर असेल, सोयाबीन असेल, कापूस असेल, मूग असेल, उडीद असेल, धान असेल, सर्व पिकं झोपलेली आहे. शेतकरी हवालदिल झालेला आहे. पावसाच्या सरीसोबत शेतकऱ्याच्या डोळ्यातून आंसू वाहत आहेत. अशा वेळेला शेतकऱ्यांना वाली कोण? शेतकऱ्यांनी बघायचं कुणाकडे? म्हणून आम्ही महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना साकडे घातलं आहे की मुख्यमंत्री महोदय मातोश्रीच्या बाहेर या. विदर्भ हा सुद्धा महाराष्ट्राचा भाग आहे. त्या विदर्भात एक दौरा करा, शेतकऱ्यांच्या बांधावर जा, त्यांच्या अडचणी समजून घ्या आणि दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना 50,000 रुपये सरसकट मदत करा. जो कोणी माननीय मुख्यमंत्र्यांना विदर्भात आणेल, शेतकऱ्यांच्या बांधावर नेईल, त्यांचा आम्ही सत्कार करू. युवा स्वाभिमान पार्टीच्या वतीने खासदार नवनीत राणा, आमदार रवी राणा यांच्या वतीने 11,000 रुपये रोख बक्षीस आम्ही त्या व्यक्तीला देऊ. पण काही करा मुख्यमंत्री महोदय, विदर्भात या. शेतकऱ्यांची दिवाळी जर काही होत असेल, युवा स्वाभिमान खपवून घेणार नाही. आम्ही मुंबईला जाऊ, मातोश्रीसमोर आंदोलन करू. शेतकऱ्यांची दिवाळी काही होत असेल, मातोश्रीवर सुद्धा दिवाळी होऊ देणार नाही हे छातीटोकपणे या ठिकाणी सांगतो. आणि पुनश्च आवाहन करतो की कारखानदार असो, उद्योजक असो, व्यापारी असो, गृहिणी असो, कोणी असो, सगळे त्रस्त आहे. अवास्तव लाईट बिलं लोकांना आलेली आहेत. जी लाईट बिलं अवास्तव आलेली आहेत ती लाईट बिलं सुद्धा निम्मी करा आणि या राज्याला न्याय द्या, एवढीच मागणी या ठिकाणी करतो. आणि काल काही लोकांनी स्वतःच्या प्रसिद्धीसाठी जो काही प्रकार अमरावतीमध्ये केला, अरे नवरात्र आहे, अंबा माता, एकविरा माता बाजूला आहे आणि एका महिलेचा अपमान तुम्ही करता. ती महिला नाही, ती खासदार आहे, लोकप्रतिनिधी आहे आणि लोकप्रतिनिधी अपमान करता. तुम्ही स्वतःच्या प्रसिद्धीसाठी करता. आम्ही स्वतःच्या प्रसिद्धीसाठी करत नाही. आम्ही शेतकऱ्यांसाठी आंदोलन करतोय. मुख्यमंत्र्यांना विनंती करतोय की आपण विदर्भात या आणि शेतकऱ्यांना न्याय द्या. भाजपा नेता एकनाथ खड़से को इस्तीफा नहीं देना चाहिए था. शुक्रवार 23 अक्टूबर को भारतीय जनता पार्टी को इस्तीफा सौंपकर राष्ट्रवादी पार्टी में प्रवेश करने का निर्णय लिया है. खड़से के इस्तीफा पर चंद्रकांत पाटिल ने एक पत्रकार परिषद के दौरान सावधानी पूर्वक प्रतिक्रिया देते हुए कहा कि वर्षों से पार्टी में अपमानजनक व्यवहार और राजनीति से आहत होकर राष्ट्रवादी में प्रवेश करने की बात स्पष्ट की. जनता पार्टीच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा प्रदेश अध्यक्ष या नात्याने माझ्याकडे पोहोचला आहे. तो राजीनामा हातात पडेपर्यंत मी आणि आम्ही सगळेच जण आशावादी होतो की किती रागावले तरी नाथाभाऊ ही स्टेप घेणार नाहीत. ते बोलतील, परंतु काही ना काही मार्ग निघून यातून आम्ही सगळेजण पुढे जाऊ. पण शेवटी कुठलीही गोष्ट ही
जसं आपण ठरलेली असते टाळू शकत नाही, तसं आता हे कटू सत्य आहे की नाथाभाऊंनी पक्षाचा राजीनामा दिलेला आहे. त्यांनी पक्षात राहावं, त्यांनी आमचं नेतृत्व करावं, हीच आमच्या सगळ्यांची इच्छा होती आणि त्यामुळे सातत्याने तो प्रयत्न झाला. सगळेच प्रयत्न यशस्वी होतात असं नाही. मी ते ज्या पार्टीमध्ये चालले आहेत त्या पार्टीमध्ये त्यांनी चांगलं काम करावं, प्रामुख्याने समाजाला उपयोगी पडणारे अनेक विषय त्यांनी मार्गी लावावेत, यासाठी त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. हे त्यांनाच विचारलं पाहिजे. त्यांनी देवेंद्र फडणवीसांचं नाव घेऊन टीका केली की माझ्या कुठच्याही नेत्याची किंवा केंद्रीय पातळीवर नाराजी नाही, मला काय वाटतं की त्यांनी इतकं म्हटलेलं आहे आणि आताही राजीनाम्याच्या निमित्ताने ते म्हणतील, त्यामुळे त्यांनाच त्यांनी राजीनामा का दिला हे विचारणं जास्त सोयीचं राहील. कारण आमचं म्हणणं असं आहे की त्यांनी राजीनामा देण्याची आवश्यकता नव्हती. पक्षामध्ये त्यांचं एक स्थान आहे. वारंवार आम्ही असं म्हणत होतो की तुम्ही आमचे नेते आहात, आमचे मार्गदर्शक आहात. आता त्यांचं जे म्हणणं आहे ते त्यांनी त्या त्यावेळेला मांडलं आहे आणि मग ते ज्यांच्यावर मांडलं आहे त्यांनी पण ते त्या त्यावेळेला व्यवस्थित खोडलेलं आहे. आता ते म्हणाले, हे म्हणाले, ते म्हणाले, हे म्हणाले, कोणाचं खरं कोणाचं खोटं याच्यापेक्षा जे आता घडलं आहे ती वस्तुस्थिती स्वीकारून सगळ्यांना पुढे जावं लागेल. 4 वर्ष त्यांच्यावर अन्याय झाला असं त्यांनी आपल्या तक्रारीत म्हटलं. नाही, म्हणून म्हटलं ना की त्यांच्यावर अन्याय झाला का, झाला तर तो काय प्रकारचा झाला हे त्यांना विचारल्यानेच योग्य उत्तर मिळेल. कारण ज्यांच्याबद्दल त्यांचं म्हणणं आहे देवेंद्रजी, त्यांनी मध्ये एकदा दिल्लीमध्ये प्रेसशी बोलताना ह्या सगळ्या मुद्द्यांचं स्पष्टीकरण दिलेलं आहे. मग ते बंगाळ या विषयाचं दिलेलं आहे, दाऊदच्या बायकोचं दिलेलं आहे, भोसरीच्या MIDC मधल्या भूखंडाचं दिलेलं आहे. सगळ्या विषयांमध्ये देवेंद्रजींनी आपलं म्हणणं मांडलं आहे, पण तरी ते त्यांचे मुद्दे मांडत राहिले. आणि त्यामुळे त्यांच्यावर अन्याय झाला म्हणजे नेमकं काय झालं, आम्ही असंच म्हणणार ना की जे जे घडलं असं तुम्ही म्हणताय त्यावर काही ना काही भूमिका देवेंद्रजींनी मांडली आहे. आणि अगदी आज सकाळीसुद्धा जेव्हा त्यांनी जयंतरावांच्या ट्विटला रिट्वीट केलं त्यावेळेला मी संपर्क केला तर त्यांनी ते रिट्वीट लगेच काढून टाकलं. आणि त्यामुळे मी आशावादी होतो की ज्या अर्थी ते जयंतरावांच्या ट्विटला रिट्वीट केलेले व्हॅनिश करतात त्या अर्थी अजूनही काही दोर तुटलेला नाही. कारण मी वारंवार त्यांना असं म्हणत होतो की आपण एकत्र बसू, जे जे मुद्दे तुमचे आहेत ते तुम्ही वारंवार मांडताच ते पुन्हा मांडा, त्याच्यावरची भूमिका देवेंद्रजी मांडतील, त्याच्यावर पडदा पाडू, आपण भविष्याचा विचार करू. पण आता या चर्चेमध्ये काही अर्थ नाही. नाही, आमच्याकडे एखाद्याला काम दिलं की त्याने करण्याची पद्धत आहे आणि त्यामुळे सगळ्यांनी म्हणून असं ठरवलं किंवा माझा त्यांचा खूपच म्हणजे पार्टीमध्ये मी आलो त्याच्या कितीतरी आधीपासून ते पार्टीत काम करत असल्यामुळे जळगावला मी विद्यार्थी परिषदेसाठी होतो म्हणजे 80 तेव्हापासूनचा आमचा परिचय आणि संवाद असल्यामुळे असं ठरलं की तुझा चांगला संवाद आहे, बदल्या काळात तू तिथे पालकमंत्री होता, त्यामुळे एकानेच बोललेलं चांगलं असतं. त्यामुळे मी सातत्याने बोलत होतो आणि त्यात माझा वारंवार मुद्दा हाच होता की एकदा एकत्र बसू, सगळे विषय पुन्हा चर्चेला आणू, त्याच्यावर पडदा टाकू आणि व्हॉट नेक्स्ट, पुढे काय असं आपण विचार करू. आणि तसं होईल असं वाटलं होतं. खडसेंच्या बाबतीत कुठेपर्यंत आणल्या गेलं असं म्हटलं जातं. नाही, असं आहे, एखाद्या घटनेकडे तुम्ही ज्या अँगलने बघाल त्या अँगलने मी वगैरे असं नाही ना. तर तुम्हाला असं वाटलं की तुटेपर्यंत आणलं गेलं, माझं असं म्हणणं की असं नाहीच आणलं गेलं. माझं असं मत आहे की या विषयामध्ये प्रत्येक वेळेला काही ना काही चर्चा होऊन मार्ग काढण्याचाच प्रयत्न आपण केलेला आहे आणि ते सगळे प्रयत्न त्यांना माहिती आहेत काय काय प्रयत्न झाले. असं आहे की आयुष्यात सगळ्याच प्रयत्नाने यश येत नाही आणि त्यामुळे तुटेपर्यंत आणलं की नाही आणलं या एकाच घटनेवर तुमचं वेगळं मत असू शकतं, माझं वेगळं मत असू शकतं. उठू शकतो अशा पद्धतीचं आता बोललं जाते खडसेंच्या बंडामुळे. आम्ही एवढंच म्हणू की नाथाभाऊंनी जायला नको होतं. नाथाभाऊ जाणारे पार्टीचं नुकसान होईल, नाथाभाऊ पार्टीचं नुकसान करणार नाहीत असं आम्ही वारंवार म्हणत होतो. पुढे बघू. माहीत नाही मला, तुम्हाला जास्त माहिती.
माझ्यापेक्षा जास्त तुम्हाला माहिती आहे. 3.5 दशक एकत्र राहिल्यानंतर फक्त एका व्यक्तीच्या अहंकारामुळे त्यांना पक्ष सोडावा लागतोय. ते राष्ट्रवादी पक्षामध्ये प्रवेश करत आहे. याबाबत थोडंसं चिंतन करण्याची परिस्थिती आहे. नाही, याचा जो काही विचार ह्याच नाही, नाथाभाऊंनी पक्ष सोडणं ह्याच नाही, अशा सगळ्याच घटनांचा आमच्याकडे बारकाईने विचार करणं, चिंतन करण्याची परंपराच आहे. तर आम्ही करू, काय चलो. एक नज़र शहर के अन्य समाचारों पर। माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दौरा जाहीर केल्यानंतर मुख्यमंत्र्यांना मजबुरीने मातोश्रीच्या बाहेर निघावं लागले आणि दौरा म्हणजे कार्पेटवरून पुलावरून दौरा केला गेला. खरं जर पाहिलं तर देवेंद्रजी फडणवीसांच्या दौऱ्याने प्रशासनाची, शासनाची पोल उघडी पडली. आणि अजूनपर्यंत पंचनामे झाले नाही. शेतकरी हवाल दिला आहे. कांदा, सोयाबीन, कापूस, ऊस सगळ्या पिकाचं नुकसान झालेलं आहे. आणि मुख्यमंत्री महोदयांनी तर काल 3,800 रुपयाचा चेक देऊन खरोखर शेतकऱ्याची थट्टा केली. आणि म्हणून माननीय मुख्यमंत्र्यांनी जे 1 वर्षाच्या अगोदर ते बोलले होते की बांधावर जाऊन बोलले होते, कोरडवाहू पिकाला 25,000 देऊ, बागायतीला 50,000 देऊ आणि फळबागाला 1,00,000 देऊ, ते त्यांचं वचन त्यांनी पूर्ण करावं. त्यांनी आजचा दौऱ्याचा त्यांचा शेवटचा दिवस आहे, त्यांनी घोषणा करावी आणि मग त्यानंतर कॅबिनेटमध्ये त्याला मंजुरी घ्यावी. पण शेतकऱ्याच्या खिशामध्ये पैसे डायरेक्ट गेले पाहिजे. आता पंचनामे नको, सगळ्यांनी पाहिलं आहे. आपणही दौरा केला. भीषण परिस्थिती आहे महाराष्ट्रातली. 115 लाख हेक्टरवर या पावसामुळे नुकसान झालेलं आहे. म्हणून माझी मुख्यमंत्र्यांपुढे मागणी आहे की आता आपण पुरेसं पाहिलं आहे. तातडीनं आपण जे बोललेले होते 25,000 रुपये कोरडवाहू, 50,000 रुपये बागायती आणि 1,00,000 रुपये फळबागाकरिता नुकसान भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करावी. कोरोना महामारी के चलते राज्य सरकार द्वारा मंदिर खोलने पर प्रतिबंध लगाया गया है. इस बार नवरात्रि उत्सव और शारदीय नवरात्र उत्सव के नवदुर्गा उत्सव यह कोरोना नियमों के चलते मनाए जा रहे हैं. अमरावती जिले के अचलपुर तहसील में स्थित परतवाड़ा के महाकाली संस्थान में इस बार नवरात्रा की धूम कुछ भी नहीं है. भक्तों को खिड़कियों से दर्शन कर घर पर लौटना पड़ रहा है. महाकाली संस्थान पर प्रतिवर्ष अनुसार महाकाली माता का यज्ञ किया जाता था. इसी प्रकार ओम ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चय नमः का पाठ 9 दिन यहाँ के महापंडितों द्वारा किया जाता था. महाकाली महालक्ष्मी महासरस्वती स्वरूप राजराजेश्वरी आदिशक्ति भगवती नमो नमः नमस्करोमि. ओम खड़गम जग्रगदेशु चाप परिघा शूलं कुशुण्डेशिरां शङ्खं संदरतिं गणेश नयनां सर्वाङ्गभूषावृतां नीलाश्मात्पाददशकां सेवे महाकालिकां यावस्तोपिते हरौ कमलजो हन्तु मधुं कैटवा. महाकाली नमस्करोमि. जल का छींटा दे. एतावान च महिमा तो जाया च बुरुकः पादोश विश्वाभूतानि त्रिपादस्यां तं विधे त्रिपादोदबुरुका पादोशे यः भवत् पुनः ततो विक्राम स्नान शनैः. शहर के संतोष नगर स्थित तुलजा भवानी मंदिर में भी इस बार मंदिर बाहर से बंद रखा गया है. सोशल डिस्टेंस के माध्यम से मास्क लगाने वाले भक्तों को ही भीतर प्रवेश देकर खिड़की से दर्शन करने की अनुमति मंदिर संस्थान द्वारा दी जा रही है. इसी प्रकार शहर के विभिन्न मंदिर भी कोरोना महामारी नियमों का पालन कर रहे हैं, परंतु भक्त माता रानी से मिलने की मांग करते हुए कहीं से न कहीं से माता रानी की एक झलक पाकर दर्शन कर ही ले रहे हैं. शहर के वाघा माता संस्थान में भी मंदिर के सभी नियमों का पालन मंदिर संस्थान और विश्वस्त मंडल द्वारा किया जा रहा है. कुल मिलाकर कोरोना महामारी के चलते यह मंदिर बंद जो किए गए हैं, जिस प्रकार मॉल खुले हैं, बार खुले हैं, उस प्रकार मंदिर के द्वार भी खुले, ऐसी मांग भक्तों ने की है. मैं नितेश किल्लेदार, परतवाड़ा. इस बार नवरात्रि उत्सव में मंदिर बंद है और माता रानी के भक्तों को दर्शन नहीं हो पा रहे, क्या आपकी प्रतिक्रिया है? देखिए, कोविड
जो चल रहा है, इस कारण अभी सब मंदिरों के ऊपर प्रतिबंध लगा वाला है। तो हमारा सरकार से यही है कि भाई सब तो चालू कर दिया आप लोगों ने, मॉल चालू कर दिया, हॉल चालू कर दिया, सिनेमा हॉल चालू कर दिया, तो मंदिरों में मंदिरालय चालू कर दिया। बाकी मंदिर चालू करना अति आवश्यक है, क्योंकि ये आस्था का विषय है और हम भी नहीं चाहते कि भाई किसी को तकलीफ़ पहुँचे, और हम भी आदेश का पालन ही कर रहे मंदिर वाले, और ये प्रतीक्षा में है कि सरकार हमारी बात कब सुनती और हमारे मंदिरों को कब चालू करती। शारदीय नवरात्रा जो उत्सव रहता है, इसका क्या महत्व रहता है और इस बार क्या महत्व और क्या ये लेकर आया है, क्या योग लेकर आया है? शारदीय नवरात्रि का महत्व बहुत है। इसको भगवान राम ने अपने विजय की प्राप्ति के लिए भगवती शक्ति की आराधना की, और शक्ति की आराधना करके रावण के ऊपर विजय पाई। ये शक्ति की आराधना जो कोई करता है उसको मनोवांछित फल प्राप्त होता है और सभी सिद्धियां प्राप्त होती है। ये शक्ति की आराधना का समय है, इसलिए शक्ति की आराधना तन मन धन से करना चाहिए और सभी मंदिरों को खोलना चाहिए। क्या माता रानी के लिए ऐसा कोई मंत्रोच्चार जिससे ये कोविड-19 से लड़ने के लिए शक्ति मिले और एक आध्यात्मिक शक्ति देश में किसी से भी लड़ सकती है, वो अंतर्मन में रहती है? शक्ति का संचार और शक्ति के सिवा कोई वस्तु में प्राण नहीं है। शक्ति एक ऐसी चीज़ है जो समस्त रोगों को हरने वाली है, कष्टों को हरने वाली है, और भगवती स्वयं महामारी स्वरूपा है, यह महामारी को ख़त्म करने वाली है। इसलिए भगवती का जो नवान मंत्र है, ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे, इस मंत्र को निरंतर जपना चाहिए, जिससे जिसके मंत्र के अंदर तीनों शक्तियों का निवास होता है, महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती, यानी एंकार शिष्ट रूपाय व्यंकारी प्रतिपालिनी किंकाली काम रूपे बीज रूपे नमस्तुते, ऐसे करके भगवती की आराधना करना चाहिए। सर्वसाधारण मंत्र भगवती का नाम ही मंत्र है, नाम मंत्र को जपना चाहिए। ओम दुम दुर्गाय नमः, ओम क्लीं काले नमः, इस मंत्रों को जपना चाहिए। इससे शक्ति को प्रसन्नता प्राप्त होती है और भक्तों को मन में संतोष प्राप्त होता है। शारदीय नवरात्रोत्सव सुरू आहे आणि कशा प्रकारे हा उत्सव साजरा करतो? महाकाली मंदिरावर मोठ्या प्रमाणात भक्त येतात, काय आपली प्रतिक्रिया? चालू आहे ना तो उत्सव, 9 दिवस हा उत्सव कसा साजरा करण्यात येतो? साधे आहे. तरी पण आपली काय प्रतिक्रिया की लवकरात लवकर मंदिरं हे बंद आहे, राज्य शासनाने बंद केले, त्या उघडण्यासाठी काय आपली प्रतिक्रिया? नाही, आता ते बिमारी ते चालू आहे, तर त्यामुळे ते काही गलत निर्णय घेऊ शकत नाही सरकारचा निर्णय बरोबर आहे. आपलं काय म्हणणं आहे यावेळेस नवरात्रीला, दसऱ्याला? हा पुढच्या वर्षी बघू आता. यावेळेस शांत म्हणजे कोरोना महामारीपासून बचावासाठी लोकांनी काय करायला पाहिजे? बस जसे आज घरात आहेत जपून राहिले पाहिजे. क्या लग रहा है आपको कि जो आज मंदिर बंद है और मंदिरों में भक्तों को ये बार पहला नवरात्रि उत्सव है जिसमें माता रानी के दर्शन नहीं हो पा रहे, बाहर से खिड़कियों में से दर्शन लेना पड़ रहा है? ये कोरोना महामारी की वजह से जो संपूर्ण विश्व में और अपने भारत देश में जो महामारी का आतंक जो मचा हुआ है, इसमें बहुत से लोगों की जानें भी गई है। इसमें क्या है, इसमें अब कोई ईश्वरी शक्ति हम लोगों को बचा सकती है, क्योंकि आज तक तो अभी कोई वैक्सीन या दवा कोई इस रोग के ऊपर बनी नहीं है। सरकार का प्रयत्न है, कर रही है कोशिश, मगर आखिर ऐसा लगता है कि अभी जो प्रचार माध्यमों के माध्यम से या न्यूज़ चैनलों के माध्यम से जो कोरोना का प्रभाव दिन ब दिन कम होता जा रहा है, ये जो ऐसा लगता है कि आज जो महाशक्ति का आगमन जो 9 दिनों में जो माता विराजमान होती है, तो ऐसा लगता है कि ये माता रानी इसको आज अपने साथ में ज़रूर लेके जाएंगी। और रहा लोगों का, तो लोगों का आस्था तो माँ पर पूरा है, वहाँ पे पूरा विश्वास है, इसलिए लोग अपने घरों से ही बैठ के माँ की आराधना कर रहे हैं। कहीं कहीं जाके लोग माँ का खिड़की दरवाज़ों में से भी दर्शन कर रहे हैं और प्रार्थना कर रहे हैं कि संपूर्ण विश्व को इस रोग से निजात मिले, इस रोग से मुक्ति मिले और किसी की भी इसमें जान ना जाए, ऐसी लोग घर से बैठ के प्रार्थना कर रहे हैं। मगर निश्चित ही सब भक्तों का विश्वास माता पे अटूट है कि इस 9 दिन के दौरान ये कोरोना का प्रभाव निश्चित ही कम होगा और माता रानी इसको अपने साथ में जरूर लेके जाएंगे।
क्या आपका क्या प्रतिक्रिया है कि लोगों को नवरात्रि के इस पावन पर्व पर दर्शन नहीं हो पा रहे और मंदिरों से खिड़कियों में से दर्शन करके लौटकर जाना पड़ रहा है? कैसा है, कोरोना होने के कारण सबको डर लगता है, अपना बचाव करते सब जने अपने बारे में सोचते ही कुछ अपन जाए तो कोरोना हो जाए, मंदिर में लोग ज़्यादा भीड़ आएंगे तो लोगों को बीमार हो जाएंगे या कुछ हो जाएगा उनको, तो इसलिए डर रहे वो लोग, तो मंदिर बंद रख रहे हैं। लेकिन फिर भी लोग जो है अपने भक्तजन बराबर दर्शन कर रहे हैं और दर्शन करके आ रहे रोज़ और अपना निभा रहे माता के साथ में जो उनका निभाव कर्तव्य है वो हर साल होता तो उनका मन नहीं मानता, तो वो फिर भी जाके अपना सब निभा रहे बराबर और अपनी पूजा पाठ कर रहे हैं। शारदीय नवरात्रा उत्सव का क्या महत्व रहता है? अश्विन में आती है, अश्विन चालू है अभी, तो अश्विन में कैसा बहुत बड़ा महत्व रहता है। वैसा देखा जाए तो ये उससे बड़ा होता है, रामनवमी का वो अलग होता है। ये माता का जन्म है, जन्म का उत्सव ज़्यादा बड़ा माना जाता है, इसलिए दशहरे को बड़ा मानते हैं और ये नवरात्रि को ज़्यादा मानते हैं। 9 दिन नवरात्र उत्सव की घरों में कैसा पूजन होता है? अष्टमी नवमी का जो पूजन किया अष्टमी नवमी का पूजन जैसे कि घर में घट बैठते हैं, घट की सेवा सब करते हैं, अपने कोई जवारे पेरता है, कोई घर में सिर्फ दिया जलता है, अखंड जोत जलाई जाती है और पूजा पाठ करके पूजा उपासना जैसी जो भी है सब करके दोनों टाइम आरती करके पूजा पाठ का कर्तव्य निभाया जाता है और ये करके सबको अच्छा लगता है, मन को शांति होती। अष्टमी से सप्तमी से पूजा चालू होती देवी की, सप्तमी से पूजा करना सब लोग अपने अपने घर, जिसके घर को जैसा है अपने अपने कुल में हर देवी का अलग अलग है, अष्टमी को होती, नवमी को होती, ऐसा 10वीं तक पूजा माता की चलती रहती है। आप क्या संदेश देना चाहेंगे इस कोरोना महामारी पर महिलाओं को अपने परिवार को सुरक्षित रखने के लिए उनकी जवाबदारी? महिलाओं की जवाबदारी है अपने बच्चे, अपना घर, अपने जो भी बुजुर्ग है घर के उनको उन पे ख्याल रखना चाहिए और उन पे ध्यान रखना चाहिए, उनको ये बोलना चाहिए कि नहीं बचो। और मोदी जी ने भी सबको यही कहा कि अपने बचाओ सब करो, ऐसा समझो मत कि कोरोना ख़त्म हो गया, कोरोना है पर अपना बचाव करके चलो, अपना बचाव करके रहो, यही मेरी प्रतिक्रिया है। महाराष्ट्र में खासकर मंदिर अब तक नहीं खुल पाए हैं। भक्त जो है शारदीय नवरात्रा में इस बार माता रानी के दर्शन से वंचित है। कल परतवाड़ा में चिकलदरा देवी दर्शन के लिए नवरंग मंडल ने, उनके सदस्यों ने अखंडित रूप से इस नवरात्रि उत्सव में भी कावड़ चढ़ाई। अखंडित होकर यह नवरात्रि उत्सव में चिकलदरा देवी दर्शन जो है वे निरंतर रूप से चलता रहा। इसके बावजूद हम महाकाली माता रानी के मंदिर में हैं, वहाँ क्या प्रतिक्रिया है भक्तों की हम जानेंगे। क्या वो चाहते हैं कि इस बार उनके दर्शन नहीं हो रहे, वो क्या महसूस करते हैं? बोला नीचे मतलब बोला। अब सभी तरफ खुला है तो फिर मंदिर तो खोलने को होना। आपका कैसा उत्सव होता है 9 दिन? अच्छा होता है ना, गरबा वगैरह सभी देवी दर्शन करते हैं, सब तैयारियाँ शुरू हो जाती हैं। ये बार गरबा नहीं हो रहा तो कैसा लग रहा है? अच्छा नहीं लग रहा। क्या आप चाहते हैं, कैसा आपके घर पे कैसा पूजा होता है 9 दिन? जैसे पूजा डेली होती है उस तरीके की हो नहीं रही है, आने जाने में जो लगता है वैसे हो नहीं रहा। कुल मिला के जैसे पहले जैसी पूजा होती वैसे हो नहीं रहा। भक्तों की प्रतिक्रिया है कि यह जल्द से जल्द खोला जाए, मंदिर के द्वार खुले, और मंदिर के द्वार खुलेंगे तो भक्तों को भी एक आध्यात्मिक शक्ति मिलेगी और वो इस कोरोना की महामारी से लड़ेंगे। जहां देश के प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी ने कहा है कि अब तक कोरोना खत्म नहीं हुआ है, हमें लड़ना है, मेरा परिवार मेरी जिम्मेदारी। जिला प्रशासन भी यही कह रहा है, परंतु जिस प्रकार मॉल खुल चुके हैं, बार खुल चुके हैं, वैसे ही मंदिर के द्वार भी खुले, इस प्रकार की भावनाएं भक्त व्यक्त कर रहे हैं। मैं कैमरामैन श्लोक के साथ नितेश किल्लेदार, सिटी न्यूज़, परतवाड़ा। एक नजर अमरावती के कोरोना की स्थिति पर।
सिटी न्यूज चैनल को जिले में तालुका एवं ग्रामीण स्तर पर रिपोर्टर की नियुक्ति करना है। इच्छुक व्यक्ति अपनी बायोडेटा इस नंबर पर व्हाट्सएप कर सकते हैं। नंबर है 9370067111। सिटी न्यूज चैनल, मातोश्री आर्केड, सहकार भवन के सामने, मोशी रोड, अमरावती। अब आप अपना चहेता सिटी न्यूज चैनल, GTPL चैनल नंबर 73, SCN चैनल नंबर 9, सिटी केबल चैनल नंबर 92 एवं NBCN नागपुर चैनल नंबर 786 पर भी देख सकते हैं। तो देर किस बात की है, जल्दी से फोन उठाइए और अपना बायोडेटा फॉरवर्ड कीजिए। जाते जाते फिर एक बार नजर डालते हैं आज की सुर्खियों पर। समय हो चला है आपसे विदा लेने का। फिर आपसे मुलाकात होगी ताजे और नए समाचारों के साथ। तब तक के लिए बने रहिए सिटी न्यूज के साथ।